नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेली 2 महिने आपण लाडक्या बहिणीची के-वाय-सी करत आहोत आणि ही के-वाय-सी करत असताना बऱ्याच महिलांनी आपल्या मिस्टरांचं म्हणजे आपल्या नवऱ्याचं, आपल्या पतीचं आधार कार्ड त्या ठिकाणी जोडले. त्यांना बऱ्याच आमच्या लाडक्या बहिणींनी आपली के-वाय-सी आपल्या नवऱ्याचं आधार कार्ड जोडून केलेलं आहे. पण महिलांना असा प्रॉब्लेम आला, की ज्यांचे मिस्टरच नव्हते, त्यांचे आई-वडीलच नव्हते, घटस्फोट झालेला आणि विधवा होत्या. अशा महिलांनी के-वाय-सी करताना एक मोठी चूक केली होती. त्यांनी काय केलं, की ज्या ज्या ठिकाणी नवऱ्याचं आधार कार्ड टाकायचं होतं, त्या ठिकाणी आपल्या मुलाचं आधार कार्ड किंवा आपल्या भावांचं आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड केलं आणि ती के-वाय-सी केली. असं अजून आतापर्यंत केलेलं आहे, असं आमच्या निदर्शनात आलं आणि बरेचशा महिला आमच्याकडे अशाच येऊन या ठिकाणी केले आणि बऱ्याचशा सर्व्हिस सेंटरने अशा प्रकारे सुद्धा के-वाय-सी केलेली आहे. तर त्या लोकांना आम्ही आमच्या या चॅनलवरनं असं त्यांना सांगत आहोत, की ती के-वाय-सी पूर्णपणे चुकीची झालेली आहे. त्या महिलांनी पुन्हा के-वाय-सी केली पाहिजे. ज्यांची के-वाय-सी या अगोदर सुद्धा चुकलेली आहे, त्यांना अजून एक चान्स शासनाने आपल्याला दिलेला आहे. म्हणजेच ज्यांची चुकीची के-वाय-सी झालेली आहे, ज्यांच्या महिला घटस्फोटित असतील, ज्या महिला विधवा असतील, त्यांनी पुन्हा के-वाय-सी या ठिकाणी केली पाहिजे. तरच ती ग्राह्य धरली जाणार आहे आणि ज्यांनी अगोदर केलेली आहे, चुकीची के-वाय-सी केलेली आहे, त्यांना नम्र विनंती आहे, की त्यांनी पुन्हा वेबसाईटवरती जाऊन ती के-वाय-सी करायची आहे. आता वेबसाईट कशी सुरू झालेली आहे, आपण जी के-वाय-सी केली होती, ती जुन्या सिस्टमवर केली होती आणि आता सिस्टम ही पूर्णपणे नवीन आलेली आहे आणि त्या नवीन सिस्टमवरती सिस्टम कशी चालते किंवा वेबसाईट कशी चालते, हे मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला परत दाखवतो. जर तुम्ही जुनी के-वाय-सी केली असेल आणि जर तुम्हाला परत के-वाय-सी करायची असेल, तर तुम्ही पुन्हा के-वाय-सी करू शकता. पण ज्यांची परफेक्ट म्हणजे व्यवस्थित झालेली के-वाय-सी आहे, त्यांना करण्याची गरज नाही. पण आमच्या माहितीप्रमाणे जे घटस्फोटित आहेत, विधवा आहेत, त्यांनी पुन्हा के-वाय-सी केलीच पाहिजे. कारण त्यांनी जी के-वाय-सी केलेली होती, ती पूर्ण चुकीची आहे. कारण वेबसाईट ही त्यांची 2 दिवसापूर्वीच अपडेट झालेली आहे आणि ती पूर्णतः वेगळी आहे. मी माझ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतोय, की कशाप्रकारे आपल्याला के-वाय-सी पुन्हा करायची आहे. मी नेहमीप्रमाणे Google Chromeवर जातोय. Google Chromeवर गेल्यानंतर त्या ठिकाणी साईट तीच आहे. म्हणजे साईटमध्ये काही बदल झालेले नाहीये. ही के-वाय-सी लाडकी बहीण मी त्या ठिकाणी टाकतोय आणि बघा वेबसाईट जी आहे, ही समोरच मी तुम्हाला दाखवतोय बघा. हीच वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर तुम्ही पूर्णपणे बघू शकता. या अगोदर असणारी वेबसाईट ही पूर्णतः वेगळी होती आणि आता ही पूर्ण वेगळी दिलेली आहे. आता ह्या वेबसाईटवर काय दिलेलं आहे ते बघा मी तुम्हाला सांगतो. ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवीत असताना लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे आता संभ्रम कुठचा? जर घटस्फोटित महिला असतील, जर विधवा महिला असतील, तर त्यांनी काय अपलोड करावं? किंवा काही महिलांचा असा प्रश्न होता, की आमचे नवरे 20-25 वर्षापूर्वी वारले आहेत आणि आमच्याकडे आधार कार्डच नव्हती त्यांची. मग आम्ही काय करावं? आम्ही कोणाचं आधार कार्ड अपडेट करावं? कारण वडिलांचं आधार कार्ड अपडेट करू शकत नाही, कारण त्यांचं नाव वेगळं, आमचं नाव वेगळं. त्यामुळे अशा महिलांना संभ्रम झाला होता. मग त्या लोकांनी त्यावेळी काय केलं होतं, की त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाचं आधार कार्ड जोडलं, कोणी भावाचं आधार कार्ड जोडलं, कोणी सासऱ्यांचं आधार कार्ड जोडलं. अशी जोडून त्या ठिकाणी के-वाय-सी केली होती. तर शासन काय म्हणतंय, संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या. आता चुका झाल्या असल्यास किंवा किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या घटस्फोट के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी बघा, जर चुका झाली असतील किंवा के-वाय-सी करताना आपल्याकडनं चूक झाली असेल, काय आपण टाकताना आधार कार्ड नंबर दुसरा टाकला असेल किंवा आणि काय टाकलं असेल किंवा ज्याचे वडील नाही आहेत किंवा कोणाचे पती नाही आहेत, त्यांच्यानी काय करावं? यांच्यासाठी के-वाय-सी ज्यांची अपूर्ण राहिली आहे, त्यांच्यासाठी पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन अ, वेबसाईट लॉन्च केली आहे. म्हणजे वेबसाईटमध्ये पूर्णपणे बदल केलेला आहे. तो बदल कुठचा आहे, हे तुम्हाला मी समोर दाखवतो. हा अशा प्रकारे बदल आहे आणि खाली एक नोट दिली आहे बघा. ही एक वेळ सुधारणा करण्याची संधी आहे. म्हणजे तुम्ही वन टाईम एडिट करू शकता. तुम्ही परत-परत करू शकत नाही. म्हणजे ज्या तुमच्याकडनं चुका झालेल्या आहेत मागील 2 ते अडीच महिन्यामध्ये, ते चुका सुधारण्यासाठी शासनाने आपल्याला अजून एक संधी दिलेली आहे. ती संधी तुम्हाला एकदाच भेटणार आहे. तुम्हाला ती परत-परत भेटणार नाही. असून हा पर्याय दिनांक 31/12/2025 पर्यंतच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे ही तुम्हाला के-वाय-सी 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबरपर्यंतच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही ती के-वाय-सी पुन्हा करू शकणार नाहीये. कदाचित वाढेल, पण आत्ता ह्या स्टेजवरनं सांगता येत नाही. ही शेवटची तारीख आहे. माझ्या लाडक्या बहिणीनो, ही के-वाय-सी तुम्ही
लवकरात लवकर करून घ्या आणि मी या स्टेजवरनं तुम्हाला आवाहन करेन, की ज्यांनी या अगोदर चुकीची के-वाय-सी केली आहे, खास करून विधवा, घटस्फोटित ह्या ज्या महिला आहेत, त्यांना एक नम्र विनंती आहे, की तुम्ही जाऊन पुन्हा या वेबसाईटवरती के-वाय-सी करा. नाहीतर तुमचे पैसे अडकतील. आता के-वाय-सी करण्यासाठी मी तुम्हाला परत दाखवतो. इथे क्लिक करा, या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे. आता आधार कार्ड टाकताना तुम्हाला मी सांगतो, आधार कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. मी आधार कार्ड नंबर टाकतो. माझ्याकडे एक लाडकी बहीण आहे, त्याचा मी आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकतोय आणि या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. मी सहमत आहे ह्या बटनावर क्लिक करायचं. या ठिकाणी ओ-टी-पी जाईल. त्या लाडक्या बहिणीला ओ-टी-पी जाईल. ओ-टी-पी त्या ठिकाणी टाकायचा आहे. मी तुम्हाला ओ-टी-पी दाखवतो. सबमिट केल्यानंतर बघा, या अगोदर हा ऑप्शन आपल्याला दाखवत नव्हता. वेबसाईट अपडेट झाली आहे. त्यावेळी हा ऑप्शन दाखवायला सुरुवात केली आहे. बघा, आपण विवाहित आहात की अविवाहित आहात, या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे. आता या बटनावर क्लिक केल्यानंतर आपले वडील हयात आहेत, वडिलांचे निधन झाले असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. मी इकडे क्लिक करतो आणि असेल तर वडिलांचा आधार कार्ड तुम्हाला टाकावं लागेल आणि नसेल तर तुम्हाला नो ऑप्शनवर क्लिक करून मी तुम्हाला परत एकदा तोच आधार कार्ड नंबर परत टाकतोय. कारण मी टाकताना तुम्हाला दाखवण्यासाठी पण केलं होतं. बघा, परत एकदा टाकतोय 910. परत एकदा मी या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकतो आणि ओ-टी-पी सोडतोय. बघा, मी तुम्हाला दाखवतो. एकदा मी केलं होतं, त्यावेळी त्यांनी दाखवलं आपल्याला. आता मी नाही करून तुम्हाला परत दाखवतो. मी या ठिकाणी ओ-टी-पी टाकतोय. मी पुन्हा एकदा सबमिट करतोय आणि इकडे विवाहित टाकतो आणि तुम्हाला मी दाखवतो. विवाहित टाकल्यानंतर पती हयात आहेत, पतीचे निधन झाले, घटस्फोटित हे 3 ऑप्शन आहेत. जर तुमचे पती हयात असतील, तर पती हयातवर क्लिक करायचं आणि पती हयात असं म्हटल्यावर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येतो बघा. तुमचा जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे, तुमची जात कुठची निवडायची आहे आणि इथं काय म्हटलं बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही. इथं येणार नाही असेल तर आहे करू शकता, तर तुम्ही अपात्र होऊ शकता. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीवर वेतन घेत आहेत. आता बघा, निवृत्तीनंतर वेतन दाखवलंय आणि कामाला पण दाखवले. हे व्यवस्थित ऑप्शन वाचून घ्या. जर तुम्ही चुकूनही या ठिकाणी चुकलात, तर तुमचे पैसे या ठिकाणी अडू शकतात. त्यानंतर माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेल. म्हणजे तुमची या ठिकाणी के-वाय-सी झाली. के-वाय-सी झाल्यानंतर तुमच्या प म मिस्टरांचं जे मृत्यू दाखला जो आहे, तो तुम्हाला 31/12/2025 पर्यंत अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे. लक्षात ठेवा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हा जो बदल झालेला आहे, हा बदल तुम्ही लक्षात घ्या. आणि हा बदल पूर्वी नव्हता. म्हणजे ज्या लोकांनी के-वाय-सी केली आहे, त्यांनी त्यांच्यासाठी हा बदल नव्हता. आता हा बदल झालाय म्हणजे तुम्हाला कंपल्सरी केलंच पाहिजे. त्यानंतर दिलंय उपरोक्त आणि अनुक्रमणिका ए आणि बी ह्यामध्ये देण्यात माहिती खोटी आढळल्यास मी शिक्षेस पात्र आहे. हे काय नॉर्मल नेहमीचंच आहे. नोंद या ठिकाणी स्पेशल दिली आहे, की पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोट असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्याने दिनांक 31 डिसेंबर 25 पर्यंत अंगणवाडी सेवेकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याचे ई-के-वाय-सी प्रमाणपत्र मानले जाणार नाही आणि ही ई-के-वाय-सी अपूर्ण समजली जाईल. म्हणजेच जर तुम्ही ते पेपर जर नाही दिले 31 डिसेंबरपर्यंत, तर तुमची ही के-वाय-सी पूर्णपणे अपूर्ण समजली जाणार आहे. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी सरळ-सरळ म्हटलंय, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला आणि सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे येणार, आपली के-वाय-सी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची के-वाय-सी पूर्ण झाली अशी समजायचं. मित्रहो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. बऱ्याच महिलांनी चुकीची के-वाय-सी केलेली आहे. आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट सांगत आहोत, की तुम्ही पुन्हा के-वाय-सी करा. ज्या घटस्फोटित आहेत, ज्या विधवा महिला आहेत, त्यांना मी विनंती करतोय, की त्यांनी पुन्हा के-वाय-सी करायची आहे. जर तुम्हाला पैसे आवश्यक असतील तर. आपणही आपल्या महाराष्ट्रातील तमाम सर्व बहिणींपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे, जेणेकरून त्यांचं होणारं नुकसान हे पूर्णपणे आपल्याला टाळता येईल. मित्रांनो, आपण हा माझा व्हिडिओ शांतपणे बघितला. तुम्हाला जर माझ्या चॅनलवर आवडला असेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक